close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. हॅलो फ्रेंड्स, मी आहे मनीषा आणि स्वागत आहे तुमचे माझा चॅनल मॅक्रेम डिझाईन्समध्ये. तर आज आपण मॅक्रेमच्या धाग्यांपासून टेडी बियर झोपाळा बनवायला शिकणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे आपण 2 लाकडी काठ्या वापरणार आहोत, ज्या प्रत्येकी 10 इंचाच्या आहेत. शिवाय मॅक्रेमचे 2 पिवळ्या रंगाचे बंडल आणि एक आकाशी निळ्या रंगाचा बंडल लागेल. तसेच 72 लाल काटामणी आणि 34 लाल रंगाचे लटकन आपण वापरले आहेत. शिवाय 24 पिवळ्या रंगाचे काटामणी लागतील. 2 इंचाची राऊंड रिंग देखील लागेल आणि नेहमीप्रमाणेच मेजरिंग टेप, कैची आणि लायटर लागेल. तर इथे आपण एक लाकडाची काठी घेतली आहे, ज्याची साईज आहे 10 इंचाची आहे ही काठी. आणि मी अशा कॉर्ड अटॅच करून ठेवलेले आहेत. धागे आधीच अटॅच केलेत. कसे ते बघा. असे 2 टोकं धाग्याची घ्यायचे आहेत आणि त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. तर हा जो निळ्या रंगाचा धागा आहे तो 3 मीटरचा आहे. लार्क्स हेड नॉट म्हणतात या प्रकाराला. तर अजून एक मी गाठ मारून दाखवते. हा सेंटर पॉईंट आहे, हा असा अटॅच करून घ्यायचा आहे. हे 2 धागे आहेत, हे याच्यातून गोलातून काढून घ्यायचे आणि ह्या दोन्ही ज्या धागे आहेत ते ओढून घ्यायचे. 4 धागे खरं तर ओढून घ्यायचे आहेत आणि इथे आपण स्क्वेअर नॉट मारणार आहोत. कशी मारायची बघा. डावा हा धागा मी सोडला आहे, हा उजवा धागा आहे. हा आपण असा उलटा असा 4 आकड्यासारखा करून घ्यायचा आहे. आणि हा जो धागा आहे डावीकडचा, ह्या सगळ्या 3 धाग्यांच्या खालून घ्यायचा आहे आणि ह्या 4 आकड्यातून काढून घ्यायचा आहे वरती. आणि हे दोन्ही धागे आता आपण मधले धागेसुद्धा ओढून घ्यायचे आहेत. हे घट्ट करून घ्यायचे गाठ. आता हा डावीकडे 4 आकडा बनवला आहे आणि उजवीकडचा जो धागा आहे तो याच्यातून काढून घ्यायचा आहे. हे दोन्ही धागे ओढणार आणि अशी आपली स्क्वेअर नॉट तयार झाली आहे. धागे व्यवस्थित गाठ घट्ट मारायचे आहे, लूज मारायची नाही आहे. आता आपण पिवळ्या रंगाचा धागा घेतला आहे, ज्याची लांबी आहे 4.5 मीटर म्हणजे 450 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 4.5 मीटरचा धागा आहे. तर इथे आपण हे 2 धागे अटॅच केले आहेत आणि यात स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत. आधी तुम्हाला मी निळ्या रंगाच्या धाग्यांमध्ये स्क्वेअर नॉट कशी मारायची दाखवली आहे. सेम तशीच ही पण स्क्वेअर नॉट मारायची आहे. खरं तर झोपाळ्यामध्ये आपण खूप सारे स्क्वेअर नॉट्स मारूनच हा झोपाळा बनवलेला आहे. तर अजून आणखी 2 धागे इथे अटॅच करायचे आहेत. तर बघा, ही सोपी पद्धत आहे. असा हा उलटा घ्यायचा. हे 2 हे या काठीतून काढायचे असे आणि अटॅच करायचं. हे सोपं आहे ना. तर इथे आपल्याला स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. सिंपल अशी नॉट आहे. नॉट म्हणजे गाठ. सिंपल अशी गाठ आहे. डावीकडे 4 आकडा करून उजवी कॉर्ड त्याच्यातून काढून घेतलेली आहे. कॉर्ड म्हणजे धागा. हे व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे आहेत. दोन्ही मधल्या कॉर्डसुद्धा ओढून घ्यायचे आहेत धागे आणि हे सरकवायचं आहे. तर हे आपले पिवळे धागे 4 वापरले आहेत आपण आणि 2 निळे धागे वापरले आहेत. हे बघा, हे मधला जे 4 धागे आहेत याच्यामध्ये आपण पुन्हा स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत. तर व्यवस्थित अशी ही गाठ मारून घ्यायची आहे. इथे सुद्धा धागे अटॅच करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, इथे मी धागे अटॅच करून घेतलेले आहेत. 2 4 2 4 2 4 2 4 2 अशा पद्धतीने अटॅच केलेत. 16 जे पिवळे धागे आहेत ते 4.5 मीटरचे आहेत. बघा, ह्यातले मी
हे खरं तर हे इथे 4 आहेत, हे सोडलेत आणि हे इथे 4 आहेत, ते धागे घ्यायचेत पिवळे. आणि हे 2 पैकी निळ्या रंगाचा हा पहिला धागा घेतला आहे. हे 4ही धागे याच्यावरून काढणार आहोत आपण. तर प्रत्येक धागा आपल्याला 2 वेळा निळ्या रंगाच्या धाग्यावरून काढायचा आहे. प्रत्येक पिवळा धागा हा असा काढायचा आहे. बघून घ्या व्यवस्थित. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर ह्या गाठीच्या प्रकाराला म्हणतात डायगोनल डबल हाफ हिच टू द राईट, म्हणजे उजव्या बाजूला जाणारी डायगोनल डबल हाफ हिच. तर सेम पद्धतीने प्रत्येक धागा आपल्याला 2-2 वेळा ह्या निळ्या रंगाच्या धाग्यावरून काढून घ्यायचा आहे. तर काही ठिकाणी मी DHH लिहिलेलं आहे, डायगोनल डबल हाफ हिच. शॉर्टकट मी यूज केला आहे. हा दुसरा निळा धागा घेतला आपण आणि पुन्हा हे 4 धागे याच्यावरून काढणार आहोत. डायगोनल डबल हाफ हिच टू द राईट असं या गाठीच्या प्रकाराचं नाव आहे. तर मी शॉर्टकटमध्ये DHH असं मेन्शन केलेलं आहे काही ठिकाणी. तर 2 वेळा प्रत्येक पिवळा धागा निळ्या धाग्यावरून काढून झालेला आहे. आता उजवीकडे जायचं आहे. आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचं आहे. तर आता ह्या पहिला धागा घेतला आहे मी निळ्या रंगाच्या धाग्यामधला. गाठ आधी त्याच्या आधी व्यवस्थित घट्ट करून घ्या आणि मग हे 4 धागे याच्यावरून काढायचे. प्रत्येक पिवळा धागा आपण निळ्या धाग्यावरून 2 वेळा काढणार. आणि या गाठीच्या प्रकाराला म्हणतात डायगोनल डबल हाफ हिच टू द लेफ्ट, म्हणजे आपण डावीकडे चाललो आहोत, उजवीकडून डावीकडे, म्हणून टू द लेफ्ट. DHH टू द लेफ्ट. तर हा चौथा धागा आहे, हा देखील 2 वेळा असा काढून घ्यायचा आहे. आता हे 4 धागे, हा जो दुसरा धागा आहे निळा, याच्यावरून काढून घेणार. तर फास्ट फॉरवर्ड थोडा मी व्हिडिओ केला आहे. काही ठिकाणी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. तर इथे प्रत्येक धागा 2 वेळा झालेला आहे. आता हे मध्ये 4 निळे धागे उरतात, 2 डावीकडचे 2 उजवीकडे. तर ह्या 4 धाग्यांमध्ये स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. आत्तापर्यंत तुम्ही एक्सपर्ट झाला असाल स्क्वेअर नॉट मारायला. सिंपल अशी आहे स्क्वेअर नॉट. तर ही मारून घेतलेली आहे. तर ही अशी जी पॅटर्न आहे, डिझाईन सेम आपल्याला इथे देखील करायची आहे. बघा इथे आपण खाली मध्ये स्क्वेअर नॉट मारलेली ती मी घट्ट करून घेतली. आणि हे 4 धागे आहेत पिवळे, बघा सगळीकडे अशी गाठ मारून घेतलेली आहे मध्ये. आणि हे सेम डिझाईन मी करून घेतलेली आहे. आणि आता खालच्या लाईनला काय करायचं आहे, हे मध्ये 8 धागे आहेत खरं तर. हे मधले 6 आहेत बघा, 1 2 3, हे 3 आणि 1 2 3 असे मिळून 6. टोटल या 6 धाग्यांमध्ये आपल्याला लाल रंगाचा काटामणी आहे तो ओवून घ्यायचा आहे. थोडं वरती डिस्टन्स सोडणार आपण. आणि हे पहिला धागा निळा घेतला आहे मी आणि हा पहिला पिवळा रंगाचा धागा मी त्याच्यावरून 2 वेळा काढून घेणार आहे. डबल हाफ हिच DHH टू द राईट, म्हणजे डावीकडून उजवीकडे चाललो आहे. तर ह्या 6 धाग्यांमधले 3 जे डाव्या साईडचेच धागे आहेत ते मी असे चेक करून घेते. ओढल्यावर प्रत्येक धागा ओढल्यावर समजतो कुठल्या बाजूचा आहे. तर हे डावीकडचे मी धागे घेतले आहेत. हे जे 3 धागे आहेत, हे 3ही धागे आपण ह्या निळ्या रंगाच्या धाग्यावरून काढून घेणार आहोत. आणि सेम पद्धतीने जो दुसऱ्या रंगाचा निळा धागा आहे त्याच्यावरून आपण हे पिवळे 4 धागे आहेत, 4च्या 4 धागे काढून घेणार आहोत. आणि जो प्रोसिजर आपण डावीकडे फॉलो केला आहे तो सेम प्रोसिजर उजवीकडे फॉलो करायचा आहे. आणि आपला एक डायमंड असा शेप बनेल. तर तो डायमंड असा शेप बनवून घ्यायचा आहे. सोपी अशी पद्धत आहे. आणि इथे मी आकाशी रंगाचा, आकाशी निळा रंग, पिवळा आणि लाल असं 3 रंगांचा वापर केला आहे.
तुम्हाला ज्या कॉम्बिनेशनमध्ये हवं असेल त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही झोपाळा बनवू शकता. तर आता सेम पॅटर्न आपल्याला उजवीकडे देखील फॉलो करायचा आहे. हे उजव्या बाजूचे जे उरलेले 4 पिवळे धागे आहेत ते निळ्या रंगाच्या धाग्यावरून 2 वेळा प्रत्येक धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि हा धागा काढत असताना हे जे डिस्टन्स आहे ते मेंटेन करा. सेम डिस्टन्स ठेवायचा प्रयत्न करा. इथे असं बोट ठेवलं म्हणजे गाठ ताणली जाणार नाही आणि डिस्टन्स पण आपलं मेंटेन राहील. तर जेवढं मी डाव्या बाजूला डिस्टन्स सोडलं आहे तेवढंच मी उजव्या बाजूला देखील डिस्टन्स सोडलेलं आहे. आणि आता हे उरलेले धागे देखील 2 वेळा आपण काढून घेणार आहोत. आणि एक डायमंड असा शेप आहे तो बनवून घेणार. त्याआधी आपल्या ह्यामध्ये 4 निळे रंगाचे धागे आहेत याच्यात स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. आणि घट्ट अशी स्क्वेअर नॉट मारायची आहे. लूज अजिबात ठेवायची नाही. व्यवस्थित धागे ओढून हाच डायमंड आपल्याला इथे आणि इथे देखील बनवायचा आहे. आणि हे 4 धागे आहेत त्याच्यात देखील मनी ओवला आहे. आणि हे 4 जे धागे आहेत पिवळे ते या 2 निळ्या हे 2 सोडायचे आणि हे 2 निळ्या धाग्यावरून काढून घ्यायचं आहे. बघा 4 आहेत त्यातलं मी बघते लाईनीमध्ये प्रत्येक धागा पहिला कुठला धागा आहे, दुसरा कोणता धागा आहे. तर त्याच सिक्वेन्समध्ये आपल्याला हे धागे निळ्या रंगाच्या धाग्यावरून 2 वेळा काढून घ्यायचे आहेत. सिक्वेन्स चुकू नका. आणि आपला जो पॅटर्न आहे तो बनवून घ्यायचा आहे. आता इथे काय करायचं, हे 4 निळे धागे आहेत तर त्यात स्क्वेअर नॉट मारायची आहे. पण ती मारताना आडव्या रेषेतच मारायची आहे. खूप ओढून ताणून आणि खूप लूज पण मारायची नाही आहे. तर व्यवस्थित असं बघा हे अंतर आहे, हे अंतर मेंटेन करायचं आहे. बघा हे सरळ दिसलं पाहिजे. खूप ताणलेलं आणि खूप लूज पण नका ठेवू. आणि इथे बाकीकडे मी सेम बघा डायमंड असे बनवून घेतले आहेत. आणि उजवीकडे देखील जे 4 धागे उरलेले आहेत त्यात लाल रंगाचा मणी ओवून मी तो डिझाईन कंप्लीट केली आहे. आणि हे 1 2 3 4 5 6 धागे आहेत. त्या 6 धाग्यांमध्ये आपण लाल रंगाचा मणी ओवून घेणार आहोत. काटा मणी जर तुम्ही वापरत नसाल, दुसरे कोणते मणी वापरत असाल तरी हे 6 धागे या मण्यातून जातात. आणि शिवाय मी इथे जो धागा वापरला आहे तो 6 mm जाडीचा आहे. म्हणजे 6 mm जाडीचे धागे आतून पोकळ नसतात. आणि बरेच जण 4 mm धागा वापरतात जो जास्त ताणला जातो आणि तो आतून पोकळ असतो, त्यामुळे तो ताणला जातो आणि तो कमी लागतो मग धागा. आणि पण त्याचं डिझाईन जी असते ती भरीव नसते. हे 6 mm मी वापरले आहेत इथे धागे. तुम्ही शॉपकीपरला बोललात 6 mm धागा तर तो 6 mm देतो. 4 mm काही जणांना कळत नाही शॉपकीपरला पण 4 mm धागे पातळ असतात. तुम्ही तो धागा वापरून सुद्धा ही डिझाईन बनवू शकता. कदाचित त्या धाग्यामध्ये जे मी तुम्हाला 4 मीटर कुठे लागतो, कुठे 2.5 मीटर असं मी सांगितलं आहे, तर तो आणखी कमी देखील लागू शकतो धागा. बरेच जण म्हणतात की आमचा धागा एवढा उरतो तेवढा उरतो, तर त्याचं कारण ते आहे. काही धागे 4 mm जाडीचे असतात, काही धागे 6 mm जाडीचे असतात. mm म्हणजे मिलीमीटर. तर पोकळ असतात काही धागे आणि आतून भरीव असतात काही धागे. हा धागा पूर्ण भरीव असतो
हा तुम्ही दाबलात तरी दबला जाणार नाही आणि जास्त स्ट्रेच पण नाही होणार, जेवढ्याच तेवढा राहतो. आणि 4 MM धागे आहेत ते स्ट्रेच होण्यासारखे असतात, हलके धागे. पण तुम्ही त्याने देखील बनवू शकता डिझाईन ही सेम पॅटर्न. आणि इथे मी लाकडाच्या काट्या वापरल्या आहेत. प्लास्टिकच्या काट्या वापरल्यावर त्याच्यावरून धागा जो आहे तो सरकतो बऱ्याचदा. लाकडाच्या काठ्यांमुळे धागा स्टेबल राहतो आपला, धागा इकडून तिकडे हलणार नाही, एक व्यवस्थित धागा आपला स्टेबल राहील. बघा हे 4 जे धागे आहेत पिवळे, त्याच्यामध्ये आपण लाल रंगाचा मणी ओवायचा आहे. काटा मणी अशासाठी म्हणतात कारण ह्याला बारीक बारीक काटे आहेत, काट्याची डिझाईनच आहे या मण्याला, त्यामुळे याला काटा मणी म्हणतात. बघा 4 आहेत, मी हे बघून घेतलेले आहेत बरोबर आणि तेच मी सिक्वेन्समध्ये प्रत्येक धागा जो आहे निळ्या धाग्यावरून काढून घेत आहे. 2 वेळा प्रत्येक धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि सेम दुसरा जो धागा आहे निळ्या रंगाचा त्याच्यावरून देखील आपण हे 4 पिवळे धागे आहेत ते प्रत्येकी 2 वेळा काढून घ्यायचे आहेत. आणि एक जाळीसारखी दिसणारी डिझाईन बनवायची आहे. बघा हे इथे आपण गाठ मारणार आहोत आणि जास्त ओढू पण नका आणि लूज पण ठेवू नका, जेवढ्याच तेवढं अंतर ठेवून ही गाठ मारून घ्या. आता हाच डायमंड इथे 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 देखील बनवायचा आहे आणि हे एवढं तरी आपल्याला साधारण हवं आहे. तर बघा मी हे एवढं बनवलेली आहे जाळी. बघा हे पहिली लाईन आहे आपली आणि हा पहिला डायमंड आहे 2, हा 3, हा 4, हा 5 आणि 6 बनवले टोटल. तुम्ही 5सुद्धा बनवू शकता. तर मी 6 बनवलेले आहेत. जर तुम्हाला मोठा टेडी बिअर ठेवायचा असेल तर 6 ठीक आहेत, छोटा असेल तर तुम्ही 5सुद्धा बनवू शकता. आता बघा हे मधले 4 धागे आहेत, 2 डावीकडचे 2 उजवीकडचे. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा स्क्वेअर नॉट मारणार आहोत. तर वरती निळ्या रंगाची जी आपण स्क्वेअर नॉट मारलेली आहे त्याच्यात जस्ट खाली आहे ती. तर ही स्क्वेअर नॉट मारून झालेली आपली. तर प्रत्येक आपण इथे देखील स्क्वेअर नॉट मारून घेणार. तर स्क्वेअर नॉट कशी मारायची हे तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आणि खूप सोपी अशी गाठ आहे. या 4 धाग्यांमध्ये आपण ही नॉट मारून घेणार आहोत. तर इथे हे झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, बघा हे इथे देखील मी स्क्वेअर नॉट मारून घेते पहिल्यांदा. टोटल आपल्या ही 4थी आहे स्क्वेअर नॉट. 4 स्क्वेअर नॉट झाल्यात. आता हे 2 धागे घेतलेत आणि हे 2 धागे, बघा हे 2 साईडचे आणि हे स्क्वेअर नॉटमधले 2. तर या 4 मध्ये आपल्याला गाठ मारायची आहे. आधी मधलीच गाठ मारा, त्याच्यानंतर साईडच्या गाठी मारायच्या आहेत. हे 2 उरलेले धागे आणि हे 2 धागे असे मिळून या 4 धाग्यांमध्ये गाठी मारायच्या. सर्वप्रथम मधली गाठ मारून घ्यायची, नंतर तुम्ही डावीकडची उजवीकडची गाठ मारून घ्या किंवा उजवीकडची आणि डावीकडची गाठ मारून घ्या, काही हरकत नाही. आणि हे असं एक समान झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे 2 निळे 2 पिवळे धागे घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. स्क्वेअर नॉट मारून घेणार आपण. तर ही स्क्वेअर नॉट झाली आणि आता हे 2 पिवळे आणि हे बघा हे 4 धागे आहेत. या 4 धाग्यांमध्ये गाठ मारून घेणार. तर आपण प्रत्येक 4 धागे घ्यायचे पुढचे आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची. हे सोडायचे, हे 4 धागे आहेत पुढचे, 2 पिवळे 2 निळे. मग असं सगळं आपल्याला ही जी लाईन आहे ती पूर्ण स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. प्रत्येक 4 धाग्यांमध्ये आपण नॉट मारून घेणार. सुरुवातीला 2 निळे धागे सोडलेले, तसेच आता हे शेवटला 2 निळे धागे आपण सोडले आहेत आणि गाठी मारून घेतले आहेत. आत्ता काय करायचं आहे, आता बघा हे डावीकडे बघा आणि हे उजवीकडे देखील बघा. हे सोडलेले आणि हे सोडलेले धागे होते तर ते घ्यायचे आहेत आता. आणि हे 4 निळ्या धाग्यामध्ये आपण
स्क्वेअर नॉट मारणार, पण ती कशी मारायची आहे तर आपल्याला एक आडव्या रेषेमध्येच मारायची आहे आणि असा एक लूप म्हणजे गॅप सुटेल, तर तो गॅप आपल्याला मेंटेन करायचा आहे आणि स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. सेम आपण उजवीकडे देखील अशाच प्रकारे गाठ मारणार आहोत आणि एक लूप किंवा गॅप किंवा चेन म्हणू शकता किंवा साखळी म्हणू शकता. तर ती साखळी आपण ही ठेवलेली आहे, हा गॅप आहे. तर हा गॅप आपण ठेवला आहे आणि आता काय करायचं आहे, हे 4 गाठ मारून झाले, हे 4 गाठ मारून झालेत. आता हे बाकीच्या प्रत्येक 4 धागे घेऊन आपण नॉट मारून घेणार आहोत. हे पहिले 4 धागे घेतलेत आणि ह्याच्यामध्ये स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहे. तर जे बिगिनर्स आहेत, नवीन शिकणारे आहेत, या नवीनच मॅक्रेमचे धागे घेऊन जे शिकत आहेत त्यांच्यासाठी मी थोडं स्लो सांगत आहे आणि थोडं डिटेलमध्ये सांगत आहे. तर ही लाईन मी पूर्ण केलेली आहे स्क्वेअर नॉट्स मारून. ही शेवटची नॉट आहे आणि आपल्याला सेम प्रोसिजर फॉलो करून एक मॅटसारखं बनवून घ्यायचं आहे. इथे अशा स्क्वेअर नॉट मारायच्या आहेत. आता ह्या 2 निळ्या सोडायच्या, उजवीकडच्या देखील 2 निळ्या धागा सोडायच्या. इथे स्क्वेअर नॉट्स मारून घ्यायच्या. प्रत्येक 4 धाग्यांमध्ये आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत ते सोडलेले निळे धागे देखील आपण घेणार आणि 4 डावीकडचे निळे धागे, 4 उजवीकडचे निळे धागे बघा इथे स्क्वेअर नॉट मारून घ्यायचे आहेत. एकदा 4 धाग्यांमध्ये मारले की पुढचे 4 धागे घ्यायचे आणि नॉट मारून घ्यायची आहे. हे आपलं शेवटची नॉट आहे. ही गाठ मारून झाली की आपण 4ही निळ्या धाग्यांमध्ये गाठ मारून घेणार आहोत. हे पहिले 4 धागे आहेत आणि आपल्याला एक साखळी येईल किंवा लूप किंवा गॅप असा मेंटेन करून आणि आडव्या रेषेतच स्क्वेअर नॉट मारा. वरती जेवढा गॅप ठेवला आहे तेवढीच ही साखळी ठेवा. आधी ह्याच गाठी मारून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मधल्या गाठी मारून घ्या, ते सोपं पडेल तुम्हाला. तर बघा ह्या साखळ्या, तर अशाच आपल्याला नॉट मारून घ्यायच्या आहेत सगळीकडे. हे असं मी बनवलेलं आहे चटई टाईप. तर बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर इथल्या देखील 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर इथे देखील 12 आहेत आणि इथे देखील 12 आहेत. तुम्ही कुठले जरी मोजलेत इथले पट्ट्या तरी 12च आहेत. हे 12, हे 12, हे पण 12च. तर कुठलंही मोजलं तरी 12 12 12च येणार. तर तुम्हाला जेवढं लॉंग हवं आहे तेवढं तुम्ही वापरा. इथे पुन्हा मी एक काठी घेतली आहे लाकडाची 10 इंचाचीच आणि आता आपण हे सगळे धागे या काठीला अटॅच करून घेणार आहोत. एक एकदाच काढून घ्यायचं आहे आणि डाव्या हातात हे धागे जे आहेत ते घट्ट पकडून धरायचे आहेत. तर पहिले मी हे 4 निळे धागे एका लाईनीतच तुम्ही बघून घ्या. पहिला धागा पहिल्यांदा, दुसरा धागा दुसऱ्यांदा, हे घट्ट असे ओढून घ्यायचे आणि पहिल्यांदा याच्यात स्क्वेअर नॉट मारून घ्यायची आहे. तर प्रत्येक धागा आणि धागा व्यवस्थित ओढून आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली गाठ जी आहे ती लूज पडणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक धागा जो आहे तो ओढून व्यवस्थित अशी गाठ मारायची आहे. इथे देखील मी स्क्वेअर नॉटच मारलेली आहे. पूर्ण झोपाळा आपला स्क्वेअर नॉट्सनी जवळजवळ बनलेला आहे. पुढचे मी 4 पिवळे धागे घेतले आहेत. हा पहिला धागा मी काढला आहे, व्यवस्थित घट्ट असा ओढून घ्यायचा आहे. हा दुसरा आहे, हा तिसरा आहे आणि हा उरलेला चौथा धागा आहे. हे 4ही धागे घट्ट असे ओढून घ्यायचेत, अजिबात लूज सोडायचं नाही आहे, नाहीतर नंतर जो धागा आणि दांडीची जी डिझाईन आहे ती लूज पडू शकते. आणि यात देखील स्क्वेअर नॉट मारून घेणार आहोत आपण. तर उरलेले सगळे धागे जे आहेत ते देखील हे धागे व्यवस्थित ओढून घट्ट करून घ्यायचेत
आणि हे ते उरलेले हे सगळे धागे अटॅच करून घेणार आपण. बघा इथे अटॅच झालेले आहेत धागे आणि सगळीकडे अशा गाठी मारलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आता हे पिवळे धागे घेतलेत, त्यातला डावीकडचा उजवीकडचा दोन्हीकडचे एक एक धागे सोडलेत. हे तीन 6 धागे आहेत मधले. आणि या 6 धाग्यांमध्ये हा लाल रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, वरती जसे आपण जाळीला डायमंडचे पॅटर्न बनवले आहेत तर तशाच प्रकारे इथे देखील पॅटर्न बनवायचे आहेत. पण सुरुवातीला आपण 4 लाल मणी वापरणार, मग दुसऱ्या लाईनीत 3 लाल मणी येतील, तिसऱ्या लाईनीत 2 लाल मणी येतील आणि शेवटच्या लाईनीत 1 लाल मणी येईल. तर अशा प्रकारे हा पॅटर्न जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि डिस्टन्स जे आहे ते मेंटेन करायचं आहे. डावीकडे तुम्ही जेवढं डिस्टन्स सोडणार, अंतर सोडणार, तेवढंच आपल्याला उजवीकडे देखील अंतर सोडायचं आहे. म्हणजे हे पहिल्यांदा जे पिवळे तुम्ही धागे आहेत ते निळ्या धाग्यांवरून काढता तेव्हा जे अंतर ठेवाल तेच अंतर उजवीकडे देखील मेंटेन ठेवायचं आहे. तर DHH अशी ही नॉट झालेली आहे. आता ही दुसरी DHH टू द लेफ्ट, म्हणजेच उजवीकडून डावीकडे आपण येणार आहोत. आणि ह्या नॉटच्या प्रकाराला DHH डबल हाफ हिच असं म्हणतात. व्यवस्थित असा धागा प्रत्येक अटॅच करून घ्यायचा आहे. काही जण याला पायपिंगसुद्धा म्हणतात. तर हे पायपिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि सेम पद्धतीचं आपल्याला डिझाईन जे आहे ती या पूर्ण लाईनमध्ये करून घ्यायची. आता हे 4 उरलेल्या धाग्यांमध्ये स्क्वेअर नॉट मारून घेणार. 4 निळ्या धाग्यांमध्ये घट्ट अशी स्क्वेअर नॉट मारून घ्या. नायलॉनचे धागे असतात त्यामुळे ते कधी कधी गाठ लूज पडते, त्यामुळे आधीच घट्ट मारायची. खूपच घट्ट नका मारू, बऱ्यापैकी घट्ट ठेवा. हे बघा पुन्हा मी लाल मणी ओवला आहे आणि सेम आपल्याला डिझाईन बनवून हा पॅटर्न देखील कंप्लीट करून घ्यायचा आहे. उलटा त्रिकोण आपल्याला बनवायचा आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण 4 मणी अटॅच करणार, मग 3 लाल मणी, मग 2, मग 1 शेवटला लाल मणी आपण अटॅच करणार आणि उलटा त्रिकोण आहे बनवून घेणार आहोत.
तर आपली स्क्वेअर नॉट मारून झालेलं बघा. 1 2 3 4 1 2 3 1 2 आणि 1 असे मणी आपल्याला अटॅच करायचे आहे बघा. हे जे जाळी आहे तसंच इथे देखील बनवायचं आहे, फक्त उलटा त्रिकोण बनवला आहे. आणि हे जे धागे आहेत ते मी एका समान अंतरावर कापून घेतले आहेत. साधारण आपलं छोटं करंगळीचं बोट आहे तेवढ्या अंतरावर. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं डिस्टन्स ठेवू शकता. आणि कोणत्याही एका धाग्यात लाल रंगाचा लटकन ओवायचा आणि अशा प्रकारे हे धागे जे आहेत दोन्ही हे जुळवून घ्यायचे आहेत, जॉईंट करायचे आहेत. बघा हे असं लटकन लावलं आहे. तर प्रत्येक 2 धाग्यांपैकी एका धाग्यात लटकन ओवायचं आणि लावून घ्यायचं आहे असं. इथे आपण 2 इंचाची रिंग घेतली आहे आणि 4 मीटरचा निळा धागा घेतला आहे आणि हा अटॅच करायचा आहे रिंगला. एक धागा मी आधीच अटॅच करून ठेवला आहे, सेंटर पॉईंट काढून अटॅच करून घेतला आहे. आणि आता बघा काय करायचं, उजवीकडे 4 आकडा, डावीकडून ही कॉर्ड त्याच्यातून काढून घ्यायची आहे. उलटा 4 आकडा केलेला बघा, पुन्हा उजवीकडे उलटा 4 आकडा करायचा आणि ही जो डावा धागा आहे तो यातून काढून घ्यायचा. सेम रिपीट करायचं. हे दुसऱ्यांदा झालं आहे 1 आणि 2. तर असं आपल्याला 40 वेळा मी केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 30 किंवा 35 एक सेम आकडा तुम्ही ठेवू शकता. आणि हे जे आहे पट्टा तो बनवून घ्यायचा आहे. तर मी असं 40 वेळा रिपीट करणार आहे एकाच साईडला. मी उजव्या बाजूला रिपीट करते, तुम्ही डाव्या बाजूला सुद्धा रिपीट करू शकता, फक्त डावीकडेच. हे बघा हे अशा प्रकारे ट्विस्ट होतं. तर एक नागमोडी आकारासारखी डिझाईन बनवून झालेली आहे. 40 आहेत गाठी आणि हे 4 धागे आहेत. तर 2 कमी झालेत अंतराला आणि 2 जास्त. तर हे असे मणी ओवायचे आहेत. एक पिवळ्या रंगाचा मणी, त्यानंतर एक लाल रंगाचा मणी ओवणार आणि त्यानंतर पुन्हा एक पिवळ्या रंगाचा मणी आपण ओवणार आहोत. तर हे 4ही धाग्यांमधून असे ओवायचे. आणि आता काय करायचं आहे, जे 2 धागे ज्यांची लांबी जास्त आहे तर ते 2 धागे घ्यायचे आहेत आणि आपल्याला गाठ मारायला सुरुवात करायची आहे. तर आपण 2 धागे घेऊन गाठ मारतो आणि 2 धागे मध्ये असतात. तर जे मध्ये असतात धागे त्यांचं जे अंतर आहे, लांबी आहे ती तेवढीच राहते. आणि जे 2 धागे आपण वापरतो त्यांची लांबी कमी होत जाते. म्हणून मग हे तुम्ही मणी जेव्हा ओवाल तेव्हा जे लांब धागे असतील 2 त्यांनी डिझाईन बनवून घ्या. तर हे बघा हे असं बनवलं मी. हे 1, हे 2 आणि हे 3 आणि हे 4. तर 4 आपण अटॅच केलेले आहेत. 4 वेळा मणी ओवलेत. तर जे मधले 2 धागे आहेत ते मध्येच ठेवायचे आहेत आणि गाठ मारणारे धागे आहेत ते बाजूला घ्यायचे आहेत. डावा डावीकडे, उजवा उजवीकडे. आणि बघा इथे कसं मी दाखवते आहे तसं ह्या काठीला आहे अटॅच करून घ्यायचे आहेत. एक खालच्या बाजूची काठी आहे त्रिकोण आकाराची. तर हे व्यवस्थित ओढून घट्ट करून गाठ मारून घ्यायची आहे. आणि ही इथे आपण स्क्वेअर नॉटच मारणार आहोत. तर असं 4 आकडा उजवीकडे, ही डावा धागा आहे याच्यातून काढायचा आहे. हे घट्ट ओढून घ्यायचे आहेत धागे. मधले 2 धागे देखील ओढून घ्यायचे आहेत. अजिबात लूज वगैरे काही ठेवू नका. व्यवस्थित घट्ट असं धागे ओढून गाठ मारून घ्या. आणि इथे मी टोटल 3 स्क्वेअर नॉट मारणार आहे. ही पहिली आहे. तर ओढून घ्यायची आहे व्यवस्थित. ही दुसरी गाठ आहे आणि टोटल 3 गाठी मारायच्या आहेत. तर हे जो बेल्ट आहे तो आपला ट्विस्टेड बेल्ट आहे नागमोडी. तर तो ओढलात तर कमी जास्त होऊ शकतो. तर गाठी तुम्ही मारताना 40च्या गाठी आहेत त्या लूज आणि टाईट अशा करू नका, एकच समान मारून घ्या. हे बघा इथे आपलं हे 3री गाठ मारून झालेली. हे एक धागे व्यवस्थित ओढून घ्यायचे, मधले जे धागे आहेत ते. आणि हे एक समान अंतरावर आपण हे 4ही धागे कट करून घेणार. तुम्हाला जेवढं आवडेल तेवढं डिस्टन्सवर अंतरावर कट करून घ्या. पैकी एका धाग्यात बेल ओवायची आहे, लटकन ओवलं आहे. आणि हे दोन्ही धागे आपण जॉईंट करून घेणार आहोत. हे असे वितळवायचे आहेत. थोडं जाळलं की वितळतात. आणि हे दोन्ही धागे दाबायचे आहेत एकमेकांवर. आणि हा असा बघा जॉईंट करून झाला आहे.
हा दुसरा लटकन आपण लावतोय. तर हे धागे देखील जुळवून घ्यायचे आहेत. थोडं हलकं दाबायचं आणि परत घट्ट दाबून हे 2 लावलेत. तसेच मी उजवीकडे देखील ऑलरेडी स्ट्रिप बनवून जॉईंट करून घेतलेली आहे. बघा 1 2, हे तिसरं, हे चौथं आणि ही आपली वरची रिंग. आता हे जे छोटे धागे आहेत, जे बेल्ट छोटे आहेत ते बघा 1 आणि 2 ते वरती अटॅच केले आहेत आपण. ते 2.5 मीटरचा आहे प्रत्येक धागा. टोटल 4 धागे, 2 डावीकडे आणि 2 उजवीकडे. आता आपल्याला रिंग कवर करून घ्यायची आहे निळ्या रंगाच्याच धाग्याने. तर इथे साधारण 1 मीटरचा किंवा तुमचा जर एक्स्ट्रा उरलेला असेल धागा तो वापरू शकता किंवा 1 मीटरचा धागा वापरा. तर इथे तुमचे जर 4 mm धागा असेल तर तो जास्त लागू शकतो आणि 6 mm धागा साधारण 1 मीटरमध्ये होऊन जाईल. हा चिटकवून घ्यायचा आहे. पहिलं जे टोक आहे ते मी चिटकवून घेते आणि हे दुसरं टोक काय करायचं आहे, एकदा रिंगेच्या वरून काढायचा आहे धागा आणि व्यवस्थित घट्ट केलं आणि हाच धागा एकदा रिंगेच्या खालून घेतला आहे मी. तर बघा एकदा धागा वरून घ्यायचा आहे रिंगेच्या आणि एकदा असं खालून. तर एकदा वरून आणि एकदा खालून. तर ही रिंग झालेली आपली कवर आणि हा उरलेला धागा आहे कट करायचा आणि जाळून थोडा वितळवायचा आणि चिटकवून घ्यायचा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. Along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways.